महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट वारंवार पाहायला मिळते, ज्याचं नाव सर्वाधिक चर्चेत असतं, ज्याची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. अनेक बैठका होतात, राजकीय संकेत मिळतात आणि शेवटच्या क्षणी त्याचाच पत्ता कट होतो. 2019चा पहाटेचा शपथविधी असो, शिवसेनेतील बंड असो किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील फुटीचं राजकारण असो, महाराष्ट्राने अनेक अनपेक्षित राजकीय ट्विस्ट पाहिलेत. आणि आता जून 2026 मध्ये राज्यसभेच्या एका जागेवरून असाच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. कारण ज्यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात होतं ते छगन भुजबळ अचानक शर्यतीतून बाहेर गेले आणि शेवटी बाजी मारली प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू राजेंद्र जैन यांनी. मग नेमकं काय घडलं? भुजबळांची उमेदवारी का थांबली? नवनीत राणांचे प्रयत्न का अपयशी ठरले? आणि या सगळ्यातून प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा एकदा आपलं राजकीय वजन सिद्ध केलं का? चला तर जाणून घेऊयात सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी. सुरुवात झाली सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेपासून. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्यानंतर महायुती समोर नवीन खासदार निवडण्याचं आव्हान उभं राहिलं. राजकीय वर्तुळात अनेक नावांची चर्चा सुरू झाली, पण त्यामध्ये सर्वात आघाडीवर होतं एकच नाव, छगन भुजबळ. ओबीसी समाजातील मोठे नेते, अनेक दशकांचा अनुभव आणि राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता भुजबळांची निवड जवळपास निश्चित मानली जात होती. नवनीत राणांनीही केली जोरदार लॉबिंग. या शर्यतीत आणखी एक नाव चर्चेत होतं, ते म्हणजे नवनीत राणा. लोकसभा निवडणुकीनंतर संसदेबाहेर गेलेल्या नवनीत राणांनी राज्यसभेसाठी प्रयत्न सुरू केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, सुनेत्रा पवारांची भेट, पार्थ पवारांची चर्चा, अशा अनेक हालचाली त्यांनी केल्या. पण राष्ट्रवादीच्या अंतर्गत चर्चांमध्ये एक प्रश्न वारंवार उपस्थित होत होता. नवनीत राणा या पक्षाच्या संघटनात्मक कामाचा भाग नव्हत्या, त्यामुळे बाहेरून आलेल्या व्यक्तीला थेट राज्यसभेत पाठवण्याबाबत अनेक नेते साशंक होते आणि अखेर त्यांचं नाव चर्चेतच राहिलं. भुजबळांची उमेदवारी जवळपास निश्चित होती. यानंतर सर्व लक्ष छगन भुजबळांकडे गेलं. 6 जून रोजी मुंबईत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक झाली. या बैठकीला सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, पार्थ पवार आणि छगन भुजबळ उपस्थित होते. त्यानंतर या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर पुन्हा भुजबळांच्या निवासस्थानी चर्चा झाली. या घटनांनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली, राज्यसभेवर आता भुजबळच जाणार. पण इथेच आला सर्वात मोठा ट्विस्ट. भुजबळांनी राज्यसभेला जाण्यास विरोध केला नव्हता, मात्र त्यांनी एक महत्वाची अट ठेवली होती. त्यांच्या मते जर ते दिल्लीला गेले तर त्यांच्या जागी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळावी. भुजबळ समर्थकांचं म्हणणं होतं की उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व टिकवण्यासाठी सरकारमध्ये भुजबळ कुटुंबाचं प्रतिनिधित्व आवश्यक आहे. पण याच ठिकाणी भाजपची भूमिका वेगळी होती. भाजपने का नाकारली अट? दिल्लीतील भाजप नेतृत्वाला आणखी एक घराणेशाहीचा आरोप नको होता. आधीच महाराष्ट्रात अनेक राजकीय घराण्यांना सत्ता आणि पद मिळाल्याची टीका होती. त्यामुळे समीर भुजबळांना थेट मंत्रीपद देण्याबाबत भाजप सकारात्मक नव्हता. चर्चेनंतर स्पष्ट संदेश देण्यात आला, समीर भुजबळांना मंत्रीपद मिळणार नाही. आणि इथेच संपूर्ण समीकरण बदललं. भुजबळांनी का घेतली माघार? राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार समीर भुजबळांना मंत्रीपद मिळणार नसेल तर राज्यसभेला जाण्यात अर्थ नाही, अशी भूमिका भुजबळांनी घेतली. त्यामुळे त्यांनी दिल्लीला जाण्याबाबत अनुत्सुकता दाखवली आणि राष्ट्रवादी समोर अचानक नवीन उमेदवार शोधण्याची वेळ आली. प्रफुल्ल पटेलांचा मास्टर स्ट्रोक. याच क्षणी चर्चेत आलं प्रफुल्ल पटेल यांचं नाव. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीमध्ये त्यांचं महत्व कमी झाल्याच्या चर्चा सुरू होत्या, पण अंतिम निर्णयात बाजी मारली ती त्यांच्या अत्यंत विश्वासू सहकार्याने, राजेंद्र जैन. राजेंद्र जैन हे विदर्भातील राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते मानले जातात. ते 2 वेळा विधान परिषद सदस्य राहिले आहेत. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात. भुजबळांचा पर्याय बाद झाल्यानंतर कोर कमिटीने जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं जातं.
या संपूर्ण निर्णयातून 3 स्पष्ट संदेश दिसतात. पहिला, राष्ट्रवादीला विदर्भात संघटना मजबूत करायची आहे. दुसरा, प्रफुल्ल पटेल यांचं पक्षातील राजकीय वजन अजूनही कायम आहे. आणि तिसरा, महायुतीत अंतिम निर्णय घेताना भाजपाची भूमिका निर्णायक राहते. एक राज्यसभा जागा, 3 मोठी नावं आणि शेवटी सर्वांना धक्का देणारा निर्णय. नवनीत राणांनी प्रयत्न केले पण यश मिळालं नाही. छगन भुजबळ जवळपास निश्चित मानले जात होते, पण त्यांच्या अटीमुळे समीकरण बदललं आणि पडद्यामागे शांतपणे काम करणारे राजेंद्र जैन थेट राज्यसभेच्या उंबरठ्यावर पोहोचले. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सिद्ध झालं, राजकारणात काहीही निश्चित नसतं. शेवटच्या क्षणापर्यंत खेळ बदलू शकतो. तुम्हाला काय वाटतं? छगन भुजबळांनी समीर भुजबळांसाठी मंत्रिपदाची अट ठेवणं योग्य होतं का? राजेंद्र जैन यांची निवड हा प्रफुल्ल पटेलांचा राजकीय विजय मानायचा का? आणि नवनीत राणांना राज्यसभेची संधी मिळायला हवी होती का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरील अशाच सखोल विश्लेषणासाठी मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.